नमस्कार, मी राधिका आणि ह्या दोघांचं सकाळी सकाळी काय चाललं आहे बघा. तर शंभूचं असं म्हणणं होतं की पप्पा मला सकाळी सकाळी आईस्क्रीम आणून द्या आणि उठल्यापासून त्याचं तेच चाललेलं होतं की मला एक नाही 2 4 5 आईस्क्रीम पाहिजेत मला, असं तो दाखवत होता त्यांना. आणि उठा लवकर चला मला आणून द्या म्हणून. पण त्याला आणून नाही दिली कारण त्याच्या आज दातामध्ये कॅप बसवायची होती. तर डीमार्टमधून आणलेलं ना हे डॉक्टरचं किट पण घेऊन चालला होता की मला हे घेऊन जायचे सोबत आणि मला तुला चेक करायचे म्हणून तिथे जाऊन, आणि मी डॉक्टरांना पण चेक करणार असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून ठीक आहे म्हटलं घे बाबा आता तुझ्यासोबत, कारण तिथे गेल्यानंतर अजून तो रडेल का याच्यासाठी आम्ही ते घेतलं सोबत. आणि तो तिथे गेल्यानंतर मलाच अगोदर चेक केलं त्याने. मग थोडा वेळ त्याने मला चेक केला आणि आज पण त्याचा मूड नव्हता बसायचा. आम्ही त्याला जबरदस्तीनेच बसवलं, कारण लहान मुलांचं असं असतं की एकदा तिथे म्हणजे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याचं सुरुवातीला दुखलं होतं आणि त्याला आज पण असं वाटत होतं की माझं दुखणार की काय. आज फक्त कॅब बसवायचं होतं त्याच्यामुळे दुखणार नव्हतं. आणि डॉक्टर जसं चेक करतात ना तो तसाच मला चेक करत होता. म्हणजे लहान मुलांना जे बघतात ना तेच असं शिकतात, ते बरोबर आहे. आणि त्याला आज ना मोबाईल दिलेला होता. मोबाईल देऊन त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसवलेलं होतं, कारण तो आज पण बसायला तयार नव्हता. आणि मग मोबाईल दिल्यानंतर तो शांत बसला, कारण त्रास तर आज नव्हता होणार. कॅब बसवताना त्रास नाही होत आणि त्याला नाही झाला, पण त्याला थोडीशी भीती वाटत होती, कारण तो लहान आहे, भीती तर वाटणारच. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक अँड सबस्क्राईब. बाय.